देवगड येथून एक सहलीला जाणाऱ्या बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येते. खाक्षी मार्गे कुणकेश्वरकडे जाणाऱ्या एका सहलीच्या बसला खाक्षी शाळेजवळील एका धोकादायक वळणाजवळ हा भयंकर अपघात झालाय. वळणामुळे चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला 10 फूट खाली जाऊन कोसळली आणि त्यानंतर बसमधील बसलेल्या 44 विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल. नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सध्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणाहून सहलीचं नियोजन करण्यात येते. यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या सरकारी शाळेसाठी महाराष्ट्र शासनाची एसटी बस वापरण्यात येते. पण एसटी महामंडळमध्ये सुद्धा हा प्रवास खूप चांगल्या प्रकारे होत असतो. पण काही एसटी महामंडळाच्या जुन्या झालेल्या बसेसमुळे आणि चालकांमुळे प्रवास करताना मोबाईल बघितल्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटतं आणि भीषण अपघात घडतात. सध्या अशीच एक घटना धाराशिव जिल्ह्यातील एका शाळेची सहल गुरुवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसनं देवगडमध्ये आली होती. दुपारी मीठमुंद्री इथं जेवण करून ही सहल खाक्षी मार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र खाक्षी शाळेनजीक असलेल्या एका धोकादायक वळणावर बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. सुदैवानं झाडे झुडपे बागायत व देवगड नळ योजनेची पाईपलाईन असल्यानं त्या पाईपलाईनला जाऊन एसटी जोराची आदळली आणि थांबली. गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी झालेली नाहीये. अपघात झालेल्या या बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 48 जण होते. अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.